भरपूर दिवसाची बनवलेली आहे ही गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. आता रोशनवर नंबर आलेला आहे. झुडिओमधून घेतला होता रुचीला, बरोबर रुची? नमस्कार मित्रांनो, आपले पुन्हा स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये. ध्रुवंजन सांदळी कोशिंबीर खेळायचं काम चालू आहे सकाळी सकाळी. आज सुट्टीचा दिवस आहे त्याच्यामुळे ध्रुव, तीर्थ, रुची तिघं पण घरी आहे. आणि विशेष म्हणजे रुद्र आलेला आहे त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये खेळण्यामध्ये एक वेगळाच जोश आहे सध्या. कारण मामाच्या घरी जेव्हा जाता बांधो नुसके अक्को बांधो ना, किंवा आत्याचे मुलं जेव्हा आपल्या घरी येतात तेव्हा एकदम भारी वाटतं. तर त्यांचं ते जे बालपण आहे सध्या ते फुल एन्जॉय करताय. आम्ही सर्व जेव्हा लहान होतो ना तेव्हा आम्ही सर्व मराठीच मिडियमला होतो. आता काय झालेलं आहे ना, रुद्र जो आहे तो इंग्लिश मिडियमला आहे, म्हणजे महाराष्ट्र बोर्डच्या इंग्लिश मिडियम. आणि ध्रुव, तीर्थ, रुची हे CBSE बोर्डचे. खेळा. तर यांना अजून 15 ते 20 दिवसांना शाळेला सुट्ट्या लागणार आहे, समर वॅकेशन. त्यांचं नवीन वर्ष चालू झालेलं आहे. आणि तसं रुद्राला आत्ता सुट्ट्या लागलेल्या आहे. आणि महाराष्ट्र बोर्ड असल्यामुळे त्याला भरपूर दिवस सुट्ट्या राहतात. तर तो त्याच्यामुळे लगेच मामाच्या घरी आलेला आहे. धरला. आणि आम्ही जेव्हा होतो ना तेव्हा आम्ही पूर्ण सर्वच जण मराठी मीडियम मधूनच होतो. आमच्यामध्ये कोणीच इंग्लिश मिडियमचं नव्हतं. तर आम्हाला भरपूर सुट्ट्या भेटायच्या आणि सोबत सुट्ट्या असायच्या. फक्त काय होतं ना, माझे जे मामाच्या घरचे मुलं आहे ना ते ख्रिश्चन शाळेमध्ये होते. मराठी मीडियमची ख्रिश्चन शाळा होती, तर तिथं होते ते. तर त्यांना फक्त नाताळाच्या 10 दिवस सुट्ट्या असायच्या. तर ही एक माझी आठवण आहे. आणि आम्ही काय करायचो लहानपणी, सूरपारंब्या नावाचा खेळ खेळत होतो, जो झाडाशी रिलेटेड आहे. झाडावर चढणं वगैरे होतं त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर धराधरी, लपंडाव, विट्टी दांडू खेळायचो, क्रिकेट खेळत होतो, आंधळी कोशिंबीर पण खेळत होतो. पण आंधळी कोशिंबीर आम्ही तशी खूप कमी खेळायचो. पिकेल नाही ती, इजळेल. खाय तुला खायचं. दीदीचा करार झालेला आहे. जर तिने आंबे दिले तर ती म्हणते माझ्यावर राजू येणार नाही, म्हणजे तिचे डोळे बांधले जाणार नाही, ती फक्त खेळणार आहे. बरोबर रुची? असंच त्याला दे ना केशाला, त्यांना दे ना याला रोशन को दे. रुची इकडे 2 मिनिटं. हा टॉप झुडिओ मधून घेतला होता रुचीला, बरोबर रुची? मी आणला होता पुण्यावरून, फिट झाला भरपूर. बरोबर. आता रोशनवर नंबर आलेला आहे. कितनी रोटी खाएंगे? बदलो तिथे खेलो. चल, इधर भी मूंगी गिर रही है. इधर सब दूर है. मेरे आंख पे किसके आ गई फिर? पकड़ लिया. कैसे पे नंबर आ गया. चलो मैं जाता खेत में अब. कोंबडी अशी ओरडतीये. तर आता सकाळचे जवळपास 9:30-10 झालेले. 9:30 वाजले होते. आणि मी काय केलं होतं ना, श्रीला मला सांभाळायचं होतं आज थोडं. हे मोसंबीचे झाड आहे, याच्या खाली मी बाज टाकली होती आणि तिथं मी मस्तपैकी सावलीमध्ये बसलो होतो. आणि तितक्यात माझी आई आली. मग श्री माझ्या आईजवळ बसलेला होता आणि मी मस्तपैकी सावलीत बसलेलो होतो. आज श्री खेळतोय माझ्या आईजवळ, आई बसलेली आहे. आमच्या मस्तपैकी गप्पा मारायचं काम चालू आहे. माझा भाऊ आहे हा, जो एका बाजीवर बसलेला आहे. नमस्कार मित्रांनो, आज आहे अक्षय तृतीया आणि आपल्या सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. आमच्याकडे लाखाजी म्हणता आणि उपवास करू वगैरे जेवू घालत असता, कराकेळी वगैरे आणता, पूर्णाचा स्वयंपाक असतो, आमरस असतो. आणि आता आमच्या घरामध्ये स्वयंपाक झालेला आहे. स्वयंपाक झाल्यानंतर आमच्याकडे काय करताना, आमची तर कशी प्रथा आहे, म्हणजे आमच्या घरी बरं का, गावात नाही, तर आम्ही पहिलं पूर्ण शेतामध्ये निवद देतो, म्हणजे नैवेद्य देतो.
पूर्ण शेत जे आहे ते. तर माझा भाऊ आता हे घराजवळचं जे शेत आहे याच्यामध्ये नैवेद्य ठेवून येणार आहे. आणि अजून एक शेत आहे, मी गव्हाचं शेत दाखवलं होतं, त्याच्यामध्ये मी जातोय आता गाडीवर. आणि माझ्यासोबत येतोय हा दादा येतोय. बरोबर, तुला यायचंय का रे? पण तू पप्पा संग जाय. आता पप्पा इकडे दाखवू राहिला त्याच्यामुळे. नाही असं नाही राहत, पप्पा संग जाय. पप्पाला कोणी जोडीदार नाहीये, आपल्याकडे बिबटे फिरू राहिले, सोबत राह, तू डेंजर माणूस आहे. घ्या निवद घ्या दादा शेठ, अगरबत्ती घे, 1-2 अगरबत्त्या घे, निवद घे आणि चला. तू नको येऊ रे, तू काय आले तू. आणि इथं ध्रुव शेठचं काय चालू आहे बघा. अक्षय तृतीयानिमित्त त्याचं मंदिर करायचं काम चालू आहे. कोणत्या देवाचं मंदिर करून राहिला ध्रुव तू? ध्रुव, कोणतं मंदिर करून राहिला तू? अरे बाप, हे बघा गणपतीची मूर्ती बघा काय भारी बनवलेली ध्रुवनी. भरपूर दिवसाची बनवलेली आहे ही गणपतीची मूर्ती बनवलेली आहे. आणि ही पिंड बनवलेली आहे. आणि इथं मंदिर करायचं काम चालू आहे. पूर्व साईडला तोंड आहे मंदिराचं. आता इथं पिंड आहे, गणपती कुठे ठेवायचा? पिंडीच तोंड ह्या साईडला राहत बरं की, इकडं ठेवून दाखव बरं एकदा. त्या साईडला मला बघू दे बरं, तुला कळत नाही. याशी पिंड ठेवायची मधोमध. आणि हे गणपती कुठे ठेवायचा? चाल गणपती इथं ठेवा, इथं ठेवा असं गणपती. इथं पार्वतीचं राहतं ॲक्च्युली, इथं ठेवा असं गणपती. आणि काय काय याच्यामध्ये खरबूज आहे, भात आहे, कुरडई आहे, आंबरस आहे, सर्व ठेवलेलं आहे. पुरणपोळी पण आहे. आणि फुलं घेतलेली दादानी. काय काय दादा याच्यामध्ये? अगरबत्ती आहे, फुलं आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहे. पेटून घे डायरेक्ट, इथूनच पेटून घे, तिथं अगरबत्ती नको घेऊ. थांब, तू अगरबत्ती पेटून घे तिथं. मी आता हे खड्डं केलेलं आहे थोडं याच्यामध्ये. आणि हा निवेद्य आहे. सो हा एक निवेद्य ठेवला याच्यामध्ये. तीर्थाने अगरबत्त्या पेटवल्या. फुलं इथं ठेव, फुलं वाहिले बस. नंतर झाकून टाकला. हा वावराला निवेद्य मी दरवर्षी हा अक्षय तृतीयाला देत असतो. तो नंतर इथं दुसऱ्याला ठेव फुलं. चला आलो आता आम्ही नैवेद्य टाकून. उपास करू सांगितलं. पुढे उपास करू एक मुळे दादा. तीर्थ पण बसलेला आहे जेवायला. अरे काय झालं? आमरस, सार, तांदळाची पापडी, कुरडई, भजे, पोळी, पापड आणि भात. आणि दादा पण बसलेला आहे जेवायला. रुद्रशेठ ध्रुव वाढायला. तर आपल्याला पुन्हा एकदा अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा होता आजचा व्लॉग. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.